भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली. होती दुनियारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. मामा, अरे तू मॉस्को बद्दल काहीच सांगितलं नाहीस. मॉस्को? हा 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 हा. अरे त्यात काय सांगायचं? अरे म्हणजे तू काय काय केलंस तिथे? काय करणार आहे? काय नाही, बर्फ पाहिला, बर्फ. पहिला बर्फ. इथे फ्रीज मध्ये सुद्धा बर्फ बघायला मिळत नाही. का? हे बाबा बिल वाढेल म्हणून फ्रीज बंद ठेवतात. ए आणि कुठे कुठे गेला होतास? आणि कुठे गेलो होतो? आणि कुठे कुठे? हे ऍम्स्टरडॅम. हा, तिकडनं ब्राझीलला गेलो. मग ब्राझील. अरे मामा, मला तिथले पदार्थ खूप आवडतात. अरे काय एक एक पदार्थ असतात तिथे. मगर काय, बदक काय. पुढच्या वेळेला ब्राझीलला गेलो ना की येताना तुझ्यासाठी डबा आणीन. हा, ए नाही तसं नाही. अरे म्हणजे खायला नाही, बनवायला आवडतात. अच्छा, तुला पदार्थ बनवता येतात? अरे म्हणजे काय मामा, मला तेवढंच येतं. अरे माझ्या हातचे पदार्थ खाता खाता लोक कधी कधी बोट सुद्धा खातील. हा. मामा तुला माहितीये ना माझं स्वप्न? माझं स्वतःचं असं एक रेस्टॉरंट असावं. होईल होईल, पूर्ण होईल. हा? हो ना रे, पण त्यासाठी पैसे खूप लागतात ना. तर त्यात काय, मी देईन ना काढून तुला रेस्टॉरंट. काय सांगतोस मामा? खरंच? म्हणजे फक्त माझी एक अट आहे. म्हणजे? हे बघ, आता धंदा म्हटलं की व्यवहार आला, आणि व्यवहारात नातीगोती आली की धंदा नाही होत. मी तुला हॉटेल काढून देईन, पण त्या बदल्यात तू माझं छोटस काम करायचं. एवढंच ना? अरे तू सांगशील ते करीन मी. अरे एक काय 10 कामं करीन मी मामा तुझ्यासाठी. अरे मग दिलं तुला हॉटेल काढून. आता कुठे पाहिजे तू सांग. हा? म्हणजे लास वेगासला पाहिजे, ब्राझीलला पाहिजे का दुबईला पाहिजे, की बघ ठरव. हॅलो हॅलो. लास वेगास, दुबई, ब्राझील. अरे यामिनी, काहे इतना मुस्कुरा रही हो? बल्ला भाऊजी साडी आणली का? छे छे, हाय दया, इतना प्रेम. अगं छे, तसंच छे असं म्हणायचं होतं मला. अच्छा, फिर काहे मुस्कुरा रही हो? माझा दादा आलाय ना, अश्विन दादा, दुबईहून. सकाळी सकाळी मस्त गप्पा रंगल्या, लहानपणीच्या ग. अच्छा, तो भाई आया है इसलिए इतनी मुस्कुरा रही हो. हो ग. अच्छा है, माहेरची माणसं भेटली की आनंदच होतो. हमारे मैके का तो कोई मिलता ही नहीं. मुलीला लांब दिलं की असंच होतं, माहेरची मायाच मिळत नाही. ए लाजो, तुला काय करायची माहेरची माया? बिरजू भाऊजीने कितीतरी माया कमवली आहे ना. अरे पगली, अरे ऊ माय नहीं, प्रेम. इलाहाबाद बहुत दूर है ना यहाँ से.
बाईकडे काही नसतं. बाईसाठी ना तिचं माहेर नेहमी तिच्या जवळच असत. आता माझा दादाच बघ ना केवढा लांब असतो, दुबईला. तरी सुद्धा बघ ना, फक्त आठवण काढली मी त्याची आणि लगेच हजर. अरे हमारे भैया भी ऐसे ही है. मी म्हटलं ना की लगेच धावत येतील. इलाहाबाद होऊन धावत. अरे हाँ, वो मेरे लिए कुछ भी कर सकते हैं. बहुत फेमस है वो. इलाहाबाद का बच्चा बच्चा उनको जानता है. वो जैसे ही दिखते सब लोग प्रणाम करते हैं. हाँ, फिर का नहीं करणार. 2 बार जेलात जाऊन आले. 3 हाफ मर्डर और 1. माझा अश्विन दादा ना खूपच सुसंस्कृत आहे. हा, काय त्याचे उद्योग, काय त्याचे धंदे, काय दैया. काय परदेश वाऱ्या. पूर्ण जगभरात फिरलेला हा एकटाच माणूस असेल. काय त्याच्या ओळखी, किती सारे बिझनेस. इतके सगळे बिझनेस तो कसे लक्षात ठेवत असेल, मला तर प्रश्नच पडतो. बोला 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 बुजुर्ग साहेब, कसे आहात तुम्ही? म्हणजे अरे काय सांगता का? अभिनंदन अभिनंदन. हो बरं मला सांगा, तुमच्या त्या नळाच्या पाण्याचा प्रॉब्लेम संपला का? हा ठीक आहे, प्लंबर पाठवून दे तुम्ही. हो आणि ते उंटाचे सँडविच खाल्लेत की नाही, कसे होते? छान होते की नाही? छान होते की नाही? मुद्दाम मुद्दाम पाठवले. नाही आहे, लक्षात आहे लक्षात आहे लक्षात आहे. पाठवले, ढेकणाची जोडी पाठवले तुम्हाला. मग मेल 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 नाही हो, एवढ्यात येऊ शकत नाही, इकडे काम आहेत. हो ना हो ना, ठीक आहे ठीक आहे. ओ खुदा हाफिज खुदा हाफिज. काय काय कोणाचा फोन होता? हे माझा मित्र शेख बुजुर्ग. अच्छा. अरबांचे राजे, ते मोठा माणूस आहे खूप. आता बुजुर्ग म्हणल्यानंतर मोठाच असणार. काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे का त्यांच्याकडे? हा नाही, नळाला पाणी येत नाही म्हणालात म्हणून म्हणलं. हो ना, म्हणजे काय माहिती का, त्यांच्याकडे खरं तर हे खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी बनवतात. आणि त्याने एक वेगळीच आयडिया दिली. काय काय काय? तर म्हटलं आपण हा वाळू पासून पाणी बनवूया. काय आहे, वाळूपासून तेल बनतं. म्हणजे कसं आहे, प्रयत्न आहे वाळूचे कण रगडितात तेलही गळे. काय माहिती का, ते तेल वगैरे निघतं ना, ते वाळू रगडताना पहिल्या स्टेजला तिकडे तेल निघतं तुमचं. अच्छा. नंतरच्या स्टेजला पाणी निघतं, तिकडे काय तेलाचा काहीच प्रॉब्लेम नाही. हो असं आहे ते. नाही मगाशी म्हणालात की उंटाचं सँडविच. काय लोक उंटाचं मांस खातात? हो शी उंटाचं मांस खातं का कोणी? हा? हो, तसं नाही काय ते. मग उंटाचं सँडविच म्हणजे उंटाच्या मांसापासून केलेलं नाही काय ते. काय सांगताय? उंटाचं सँडविच उंटाच्या मांसापासून केलेलं नाही. हे बघा बघा, आता कसं आहे की ते आपलं हे कुत्र्याचं बिस्किट. हो. कुत्र्याचं बिस्किट असतं की नाही, ते काय कुत्र्याच्या मांसापासून मिळवतो का आपण? नाही, तसं उंटाचं सँडविच. अच्छा, म्हणजे उंटासाठी असलेलं सँडविच. बरोबर. असं आहे ते. हा? अच्छा. आणि मगाशी काय म्हणालात? ढेकूण पाठवले. ढेकूण? हो का का? काय माहिती का, हे अरब लोक आहेत ना, काय काय पाळायचा छंद असतो तुम्हाला सांगू. अच्छा. अलीकडे त्यांच्याकडे ते सगळे ढेकून नामशेष झाले. हो तर म्हटलं डोंट वरी, म्हटलं मी एक जोडी पाठवून देतो तिकडे. पैदास बघा कशी वाढते ती. 1 करोड दिराम दिले मला. अरे बापरे. दिराम म्हणजे? चलन चलन तिकडचं भाऊजी, चलन. ओ तिकडचं 1 करोड दिराम. बापरे बापरे. काय रे अश्विन, हा? तुला काय मी अगदीच मूर्ख वाटतो का रे? हा? काहीच लाज वाटत नाही तुला हे सगळं खोटं बोलायला? अरे काय समजलाच काय तुम्हाला? इथनं मराठीत बोलत होतास आणि सांगतोस मित्र अरब होता म्हणून? हा भाऊजी काय झालं, काय झालं? अहो भाऊजी, किती मागे पडलाय तो तुम्ही. तुम्हाला सांगतो, माझ्या ह्या मोबाईल मध्ये स्पेशल मोबाईल आहे बरं का, हा. याच्यामध्ये खास सोय आहे. काय? मी इकडनं मराठीत बोललो तरी त्यांना अरबी भाषेत ऐकायला जाते. ते अरबी भाषेतनं बोलले तर मला मराठी भाषेत ऐकायला येतं. असं सगळं ते जग पुढे गेलंय. भाऊजी, पुढे आहो, पुढे या, पुढे या. आलोय आलोय. असं नाही, जगाबरोबर पुढे या, नाही तर फरफट होईल तुमची. हा, असा नवीन मोबाईल. फोन फोन फोन. हॅलो हॅलो. हॅलो. हे माहित नव्हतं मला. इथनं बोललं की भाषांतर होऊन
म्हणजे काय ऐकू जात असेल तिकडे? अरे तुझ्या भावाचं तर एकदम छान चाललंय, सुखात येतो है ना? हो ग, पण नियतीला हे बघवत नाही ना. का? काय झालं? म्हणजे माझ्या अश्विन दादाकडे इतकं ऐश्वर, इतका पैसा, पण त्याला त्याच्या मुलीची खूप काळजी वाटते ग. अरे काळजी तर वाटते, प्रत्येक बापाला आपल्या मुलीची काळजीच वाटते. आता आमच्या ह्यांचं बघ, भावाची किती काळजी वाटते त्यांना. तिचं कसं होणार, तिचं लग्न कधी होणार, इतके प्रश्न पडलेले असतात. नाही ग, म्हणजे तशी काळजी नाही. हे प्रकरण जरा वेगळंच आहे लाजू. म्हणजे दादाची मुलगी रुबी, तिचा जरा प्रॉब्लेमच आहे ग. बाहेर कोण चक्कर आहे का? नाही नाही, तसा चक्कर नाही. हे चक्कर जरा वेगळंच आहे. म्हणजे जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे तिचा. माझी वहिनी हा म्हणजे रुबीची आई हा. रुबीच्या जन्मानंतर दिवंगत झाली. काय झाली? वारली वारली, देवाघरी गेली. हाय दया, तो बहुत बुरा हुआ. हो ना. फिर काय, हिला सावत्र आई नको म्हणून दादाने दुसरं लग्नच केलं नाही. नहीं नहीं, शादी तो करनी चाहिए थी ना. आम्ही सुद्धा तेच सांगितलं त्याला, लग्न कर, पण नाही. मग शेवटी काय झालं, हा स्वतःच्या बिझनेस मध्ये बिझी आणि या बिचाऱ्या पोरीकडे दुर्लक्ष झालं ग. अरे अरे फिर फिर काही नाही, तिच्या आता अंगात येतं. का कहती हो? म्हणजे तुझी वहिनी तिच्या अंगात येते? नाही नाही, म्हणजे भूत नाही येत तिच्या अंगात. तिच्या अंगात ना काही येत. काही मतलब? हो अगं, तिच्या अंगात कधी कधी विहीर येते, कधी हंडा येतो, कधी दार येतो. फिर ही काय? हंडा येतं, विहीर येतं, दार येतं, ऐकलं कैसे? अगं आई विना पोर ना, आणि दादा कायम बिझी, म्हणून ही एकटीच राहायची लहानपणीपासून. एकटी एकटी खेळायची, म्हणून हा सगळं परिणाम झाला तिच्यावर. बहुत बुरा हुआ ये तो. म्हणून आता काय होतं की तिच्या की नाही अंगात येतं. म्हणजे तिने ठरवलं ना की आज मी दार, तर ती पूर्ण दिवस दारासारखीच वागते. यामिनी, हा. एक बात बोलू? बोल ना. तिला ना आईच्या मायेची गरज आहे. हो, डॉक्टरांनी सुद्धा तेच सांगितलं. देखा? हो, हिला माया मिळाली ना तर ही यातून बाहेर निघू शकेल. हा. हे यामिनी, तू त्या पोरीची आई हो. ताई, नाश्ता तयार आहे, तुम्हाला बोलवलंय बाहेर. हो आले. ताई तुमची रास सांगा ना. रास? सांगा ना, पटकन भविष्य सांगते. हरिणी, तू काय आता काम बिम सोडून भविष्य सांगायला सुरुवात केलीस? तसं नाही काही, पेपरात वाचून सांगते. सांगा ना पटकन, गंमत आहे हो. चल ग, भविष्य वगैरे माझा विश्वास नाही, सगळं खोटं असतं. कर्तृत्वावर सगळं असतं. मिथूनचं काय जरा सांग. हा? मिथून? म्हणजे माझा विश्वास नाहीये, पण तुझ्या समाधानासाठी. ठीक आहे. फार उड्या मारू नका, तोंडावर पडाल. हा? असं लिहिलंय ह्याच्यात, फार उड्या मारू नका, तोंडावर पडाल. नाही पण जाऊ दे, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुमचा काही फार विश्वास नाही ना या गोष्टीवर. जाऊ दे. कन्याचं काय जरा सांग. कन्या कोणाची रास आहे? ओ, मोऱ्या दादांची. सांगते. कन्या. हा. संकट चालून येणार. अरे देवा, असं लिहिलंय? हो. तू एप्रिल फुल करतेस ना?
अहो मी कशाला करू, मी खरंच सांगते, बघा हवं तर. हो मग तुझं भविष्य सांग बरं. सांगते माझं ना, हा हा हे बघा, दिवस चांगला जाणार, राजयोग. कसला राजयोग तुला काय पण. कसला राजयोग म्हणजे? एक्सक्यूज मी, आय एम अ प्रिन्सेस, राजकुमारी आहे मी. काय म्हणालीस? कोण आहेस तू? राजकुमारी? नाही अहो, मी हरिणी नाही का, काम करते तुमच्या घरी. नाही, खरं बोल, खरं सांग, कुठून आलीस तू? का सांगत नाहीस तू आम्हाला तुझ्याबद्दल? मी मग तेव्हा एप्रिल फुल केलं मी तुम्हाला. काय लगेच विश्वास का ठेवता तुम्ही? तुमचा विश्वास नाही भविष्यावर वगैरे. मग झालं का, नाश्त्याला वाट बघतायत तुमची. हरिणी तू पण ना. फार उड्या मारू नका, तोंडावर पडाल. आणि मोर्या दादा, संकट चालून येणार. राजयोग, पळून आलेल्या राजकुमारीचा राजयोग. हॅलो हॅलो हॅलो, हो हो हो, या ना, या तुम्ही, या या रे बाबा, मी वाट बघते तुमची. हा या 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 ये बाबा. हा. कोण ते तुमचे बुजुर्ग खलिफा आहेत की काय? छे, बुजुर्ग खलिफा कशाला येतील? अहो माझी कन्या रुबी येते इकडे. हे बघ अश्विन, म्हणजे रुबी आहे, गोड मुलगी आहे, पण माहितीये तुला ती थोडीशी जरा असल्यामुळे काय होतं, गेल्या वेळेला आली होती तर इतका दंगा केला, संपूर्ण घरभर उच्छाद मांडला नाचून नाचून. हा, आणि आता तर आपलं घर पण लहान आहे ना. बघ म्हणजे तेही आहेच म्हणा. हो. अरे हो भाऊजी, मी आता बोलता बोलता त्या माझ्या मित्राशी बोललो. हा. त्याचं लग्न आहे ना आता. कोणत्या बुजुर्गाचं? हो, बुजुर्ग खलिफा. अरे बुजुर्ग म्हणतोयस ना? 73 वर्षाचा आहे, 16वं लग्न आहे. अरे 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 अरे. तर त्याच्या लग्नाच्या पत्रिकेचा मजकूर त्याला लिहून हवाय. मी त्याला सांगितलं की माझे भाऊजी, बल्लाळ भाऊजी ग्रेट कवी आहेत. तुम्हाला सांगू भाऊजी, तुम्ही खरं तर ना राज्य दरबारात असायला पाहिजे. राजकवी बल्लाळ भाऊजी. कसलं काय रे अश्विन? अरे आता ते राजे रजवाडे सगळे गेले ना रे रस्सा तळाला, कुठे उरले? असं काय करताय? हा माझा मित्र आहे ना, हा राजपुत्रच आहे. त्याच्या दरबारात आपण तुम्हाला ठेवू. तुम्हाला सांगतो, त्याला जर का तुमची एखादी कविता आवडली ना, त्याची तेलाची विहीर देऊन टाकेल बक्षीस. तेलाची विहीरच देईन एकदम बक्षीस. मी अरे भारी भारी कविता लिहीन. अर्थात उलट्या राहाव्या लागतील अशा अशा. पण अरे पण एक प्रश्न आहे. काय? मला अरबी येत नाही ना रे. पुढे या भाऊजी, पुढे या, पुढे या. कुठे? आपल्याकडे सोय आहे, मोबाईल. तुम्ही मराठी भाषेत बोलायचं, त्याला अरबी भाषेत ऐकायला येईल. किती सोपं आहे हो सगळं. जग पुढे चाललंय. बरोबर आहे. तू पण वेगळंच तंत्रज्ञान. तुम्ही विषय बदलू नका. नाही 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 नाही, विषय नाही बदलत आहे. काय करायचं सांग फक्त. तुम्ही मजकूर लिहायचा त्याच्या लग्नाच्या पत्रिकेचा. हा. त्याला म्हटलं 1 लाख दिराम घेईन, कमी नाही. 1 लाख दिराम. हे राम का? अरे दिराम 1 लाख दिराम म्हणजे आपल्याकडचे किती रुपये होतात रे? काय 12-15 लाख होते. विशेष काय? हळू. फक्त पचकूर फक्त लग्नाचा मजकूर लिहायचे 12-15 लाख रुपये. किरकोळ आहे तो त्याच्याकरता, किरकोळ आहे. तसं हे रुबीच्या राहण्याचंही किरकोळ आहे, पण ते सोडून टाकू, बघू काहीतरी करू. नाही अरे किरकोळ काय अश्विन, कमाल करतोस तू. कशी? अरे आपलं स्वतःच इथे घर असताना रुबी दुसरीकडे कुठेतरी राहील का? अरे काही प्रॉब्लेम नाहीये. नाही. अरे मग इकडे तिकडे उड्या मारते, उच्छाद मारते, पण मजा किती येते. पण लहान घर. नाही लहान घर काय, अरे मनात जागा तर सगळीकडे जागा. नक्की मनात जागा? म्हणजे काय. नाही येऊ दे, बोलाव रुबीला. बघा. हो मला बोलव रुबीला. बल्लाळ भाऊजी,
अरे हो, मगाशी तुला विचारायचं राहिलं रुबी, आज तू कोण आहेस बाळा? पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। बिल्लोरी, अरे हम गाना गा रहा हूँ पंछी का। तू ए पगली, क्या हुआ? क्या ढूंढ रही है? अरे ऊपर मत चढ़, अरे गिर जाएगी नहीं बेटा। अरे कौन है ये? नाम तो बता। कुहू नाम है? अच्छा, रुक, मैं बुलाता हूँ। महुआ की सहेली है ना तू? रुक महुआ, ए बेटा महुआ। काय झालं पा? महुआ देख ती आली, कुकू कर रही है। ही हाँ ही माझी मैत्रीण नाहीये. नहीं है? नाही. तो फिर ये कौन है? कू ए कुहू, कौन है तू? नाम क्या है तुम्हारा? बाबा, कुठे आहेत माझे बाबा? कौन बाबा? कौन बाबा? माझे बाबा, त्यांना सांगा त्यांची चिव आलीये. काव काव. पहले कुहू कह के चिऊ नाम बता रही है, अब काव। अरे आली का आमची चिऊ? वा वा वा, ये. आम्ही नाही जा. अरे अश्विन सेठ, ये हा, ही माझी मुलगी आहे. बाबा, नाही, ती पक्षी आहे. पक्षी? अरे लड़की है ना, तो पक्षी का है की? बरोबर आहे हो, ती आहे मुलगी, पण आज ती पक्षी आहे. पक्षी मतलब म्हणजे काल कशी ती जहाज होती, परवा झाड होती, तसं आज पक्षी आहे. जरा तिला इकडे पाठवा ना, आमच्या घरट्यात. जा, बाप बुला रहा है, जा. बाबा. नाही तसं नाही, हे माणसाला सांगतात तसं झालं. पक्षाला कसं सांगाल तसं सांगा. मतलब आदमी की भाषा नहीं समझती? समजते, पण पक्षाला सांगतात तसं सांगा सध्या तुम्ही. हळू लांब उडून जाईल ना ती, हळूच सांगा. याची म्हण्यानो, बघितलं असं. अरे परत फिरा रे, रुक घराकडे आपुल्या. रुको, हमारे पास एक गाना है. ये अरे कौन सा गाना? वो कौन सा पक्षी है रे? वो पंछी है ना, वो बिल्डिंग में रहता है. अरे वो भाग्यश्री का गाना कौन सा है? कबूतर. हाँ, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. अय्या, किती गोड ना. जाने ये बल्ला कहाँ से पागल लोग उठा के ले आता है. हट. मोरू, आत्या मी हळू आले. हळू आत्या पडशी लागत आले मी आत्या. अगं हळू. अगं बाई, रुबी आलीस तू? आली बरं का एकदाची आली. अगं बाई, हो, थांब. अगं ए रुबी, अगं बाई. रुबी, अगं ही अशी गिरट्या का मारतीये? गिरट्या मारते कारण ती आज पक्षी आहे. पक्षी पक्षी आहे का? हो. रुबी, एका जागी इथं थांब बाळा. थांब इकडे ये, इकडे. हा. अगं बाळा, एवढ्या लांबून आलीयस, तुला काही खायला आणू का मी? अगं तसं नाही, तिला समजेल अशा भाषेत सांग ना यमू. तिची भाषा म्हणजे कुठली? अहो म्हणजे पक्ष्यांच्या भाषेत, पक्ष्यांच्या. हा हे बघ. अहो, थांबा, मी प्रयत्न करते. इथे बस रे मोरा. कुठे बसू मी? कुठे बसू म्हणजे? अगं हे सगळं काय दिसतंय? काय म्हणून आम्ही म्हणलंय? हे शोभेच्या वस्तू आहेत का या बाळा? हा? अगं हे सगळं बसण्यासाठीच आहे. याला नाव आहे, त्याला खुर्ची म्हणतात, त्याला सोफा म्हणतात. पण पक्षी सोफ्यावर नाही बसत.
ते झाडांच्या फांदीवर बसतात आणि मलाही झाडांच्या फांदीवरच बसायचं. अहो अहो जा झाडाची फांदी आणा जा. अगं फांदी कुठून आणणार मी? तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. काय बनवू सांग? पेरू दे आत्या मला. पेरू? अहो जा पेरू आणायचा पेरू. पेरू मी कुठून आणणार? हे बघ पक्षा काहीतरी वेगळं खायला सांग ना. हं? अहो अहोजी, पक्षा नाही, चिव म्हणा, चिव. चिव चिव. अच्छा. बरं चिव बाळ तुला दुसरं काय खायला आवडेल? मला मिरची द्या ना तुम्ही खायला. अगं चिमणी मिरची खाते का? हा पक्षी अवघड जाणार आहे आपल्याला. चिव ए चिव तुला पक्षी बनावंसं का वाटलं बाळा? कारण ना मला या आकाशात सोडायचं. पण तुझं हे वय आहे का बाळा पक्षी बनायचं? मग काय बनायचं मी या वयात? काय बनायचं? लग्नाचं वय झालं हिचं, काय बनायचं? अय्या म्हणजे मी नवरी. बाबा मग माझा नवरा कोण आहे हो? आपला मोर्या. मोरू. मोरू माझा नवरा. मोरू माझा नवरा. माझा नवरा. मोरू माझा नवरा. माझा नवरा. मोरू माझा नवरा. मोरू माझा हळू नवरा. हळू 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 माझा नवरा. हळू ए, चिऊ. चला ही रुपी इकडे आली ना, आता माझी काळजी मिटली अगदी. आमची वाटली. हा? हा? काय? बघा सुरुवात जरा खाण तशी माती. माऊ सुसुल्या. माऊ माऊ कदाचित ही आपली शेवटची भेट. म्हणजे यापुढे मी तुला भेटू शकणार नाही. असं असं का बोलतोयस तू ससुल्या? म्हणजे मी हे घर सोडून जातोय. हकललं ना बल्लाळ काकांनी? अगं नाही हाकललं नाहीये. अगं मी अश्विन मामा बरोबर चाललोय दुबईला. कदाचित कायमचाच. माऊ अगं मी मजा केली तुझी. येडे एप्रिल फुल केलं. एप्रिल फुल डब्बा गुल. मी नाही बोलत आहे आता तुझ्याशी. अशी कधी कोणी गंमत करतं का? अगं, नाही मला वाटतं तू खरंच चाललाय. अगं गेलो तर तुला घेऊन नाही का जाणार? दुबईला? अगं अश्विन मामा नेणारे मला दुबईला. हॉटेल काढून देणारे. फक्त त्याच्यासाठी एक काम करायचंय मला. कसलं काम? नाही ते सांगितलं नाहीये त्याने, पण मी ते काम असं चुटकीसरशी करून टाकेन. मला माहितीये ते काम. काय? तुला हॉटेल काढून देण्याच्या बदल्यात तुझं लग्न करून देणार आहेत रुबीशी. रुबी? अगं काय येड लागले का तुला? अगं येडी ती कम्प्लीट क्रॅक आहे क्रॅक. तिच्या बरोबर मी लग्न करणार आहे. अगं काही खरंच? तुला कोणी सांगितलं? हो मग मी स्वतः ऐकलंय. ही लग्नाच्या बोलणीसाठीच तर रुबीला इथे बोलावून घेतलंय. मी भिंती पलीकडून ऐकलंय. यामिनी काकू आणि अश्विन मामा बोलत होते. अरे देवा खरंय का हे? म्हणजे तुझा माझ्यावर एवढा पण विश्वास नाही? अगं आहे माझा विश्वास. म्हणजे खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण आली बघ मागे बघ. हा? ती रुबी आली मागे बघ. मागे रुबी. रुबी अहो, ऐका ना हे मला काही ऐकायचं नाहीये तुझं. मला ना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं ए आहे. नाही ग बाई मला अरे काही मोरू नाही. ऐक ना. ए, ए, अरे तू ना माझा नवरा आहेस. आत्ताच मला कळलं तू माझा नवरा आहेस. मला एप्रिल फुल करतोस का? बघ आता तुझाच कसा एप्रिल फुल होतोय ते. यमू, या रुबीकडे तेव्हा मी वेळेअभावी लक्ष देऊ शकलो नाही. आता काळजी वाटते का तिची? का रे दादा? बिन आईची पोर आणि जीवाला घोर असं काहीसं झालेलं आहे. रुबीची काळजी नको करू. खूप चांगली मुलगी आपली रुबी. आणि चांगली आहेच ग ती, पण काळजी वाटणारच ना. तिचं लग्न, तिचं भविष्य, या सगळ्या गोष्टीचा विचार केला ना की बेचैन होतो मी. नाही नाही दादा, ती जबाबदारी माझी. आपल्या रुबीचं लग्न की नाही मी लावून देईन. हा ते शक्य नाही. का शक्य नाही? आणि तुला कोण विचारते रे?
मी ठरवलं म्हणजे ठरवलं. नाही म्हणजे नाही. मी ठरवलंय, फायनल आहे ते आता. याला असं काय झालं मध्येच? तू लक्ष देऊ नको रे त्याच्याकडे. असाच आहे तो अर्धवट. हा आमचे ये अच्छा पत्रिका असली तरी अशीच लिहायला लागेल नाही का? अशी नाही लिहिता येणार. आमचे येथे श्री कृपे करून श्री श्री काय बरं त्याचं नाव? हा बुजुर्ग खलिफा श्री श्री बुजुर्ग खलिफा यांचे 16वे लग्न आयोजले आहे. तरी या शुभ प्रसंगी फार सपक होत हे. काहीतरी अजून करायला हवं. बाबा, हो बाबा, हो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता नाही, नंतर. मी फार महत्वाचं काम करतोय. अहो, एवढं कसलं काम? अरे बाबा, लग्नाची पत्रिका लिहितोय. बाबा, हो, मला हे लग्न मान्य नाही. तुला विचारून लग्न करायला तू कोण आहे? मी कोण? हम्म. बाबा, असं का वागताय तुम्ही? हे बघा, मी हे लग्न होऊ देणार नाही. लग्न होऊ देणार नाही? मी हे लग्न लावणारच. बघू कोण थांबवत. अहो, पण का? अरे गधड्या, का काय? या कामासाठी तुझ्या अश्विन मामानी मला 1 लाख दिराम दिले. दिराम? हा, 1 लाख दिराम म्हणजे आपल्याकडचे किती कळतात का? 15 लाख रुपये रे. आता मला सांग, इतके पैसे दिल्यानंतर मी नाही कसा म्हणणार? बाबा, ओ बाबा, तुम्ही मला विकलं. विकलं? काय रे तुझे मोरे आहे गैरसमज? तुला कोण घेणार बरं 15 लाख रुपयात? अहो, ऐका ना माझं. नाही, मला हे लग्न मान्य नाही. बाबा, मी हे लग्न होऊ देणार नाही. हे शक्य नाही. मोरवारे, ऐक ना माझं. अहो, अरे गप्पा बसा रे. म्हणे मी लग्न होऊ देणार नाही. अरे हा कोण आहे त्या अरबाचं लग्न थांबवणारा? कमाल आहे बाबा या मुलांची. महत्वाकांक्षा का काय म्हणायचं हे? अरे देवा, मी ना माऊ. बोल ससुल्या. माऊ, जे नको व्हायला तेच झालं. म्हणजे? अगं, त्या रुबीशी माझं खरंच लग्न करणार आहेत. अरे वेड्या, असं काही नाहीये. अगं, तसंच आहे. ती नवरी बनून माझ्या मागे फिरते. माऊ, मला जाम टेन्शन आलंय. मी काय करू ग? मी काय करू? तुकाराम महाराजांनी म्हणलंच आहे, आलिया भोगासी असावे सादर. सादर काय? हा, सादर काय? माऊ, माझं जर तिच्याशी लग्न झालं ना, तर माझी वाट लागेल. अरे वेड्या, वाट कसली? उलट ते तुला हॉटेल काढून देतील, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. माऊ, तुला वेड लागलंय का? माझं जर तिच्याशी लग्न झालं तर तू सुखी राहशील का? मला तर खूप मज्जा येईल. हं? आय मीन, म्हणजे तुझा आनंद तोच माझा आनंद, नाही का? हे बघ, मी तुला निक्षून सांगतोय, मी त्या वेडीशी लग्न करणार नाही. पण आता काही उपयोग नाहीये. का? म्हणजे तुझ्या लग्नाची खरेदी सुरू केली त्यांनी. कोणी? अरे यामिनी काकू आज साडी घ्यायला गेल्यात. हं? खरेदी? एवढ्या सगळ्या साड्या? ह्यातली मी कुठली पसंत करू? तुला आवडेल ती. मला आवडेल ती. यांच्या आवडीचा रंग कुठला आहे? यांच्या आवडीचा रंग जांभळा. ही बघ, ही जांभळी साडी आहे ना, यांनी की नाही माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला दिली होती मला. पण मी तुमच्या यांच्याबद्दल विचारतच नाहीये. मग मी माझ्या यांच्याबद्दल विचारतीये. मोरया. काय? सांगा ना, त्यांचा आवडता रंग कुठला आहे?
मोरयाचा आवडता रंग कोणता ग? गुलाबी. मग मला गुलाबी रंगाचीच साडी दे आत्या. हो घे ना. घ्या ना. कशी दिसतीये? छान. छानच आहे. आता फक्त मंगळसूत्राची कमी आहे. मंगळसूत्र? हा आत्या, मलाही हवंय मंगळसूत्र. हो देऊया ना. देऊया ना मंगळसूत्र देऊया. हा तुला हे बघ, माझ्या यांनी दिलं होतं हे मंगळसूत्र आमच्या लग्नात. तसं साधच आहे, पण याच्या मागच्या भावना कुणाला कळायच्या नाही. घे घे, तू घे खेळायला. आपला खानदानी अलंकार आहे ना हा. खानदानी. चालेल मला हे मंगळसूत्र. टिकली नको का? नाही नको, कुंकूच लावत जाईन मी. छान 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 दिसेल तुला कुंकू. हा ए यामिनी, आता काय फक्त गजराची कमी आहे. घालो गजरा घाल. यामिनी, काय आहे? इकडे मी जरा कामात आहे. इकडे ये. काय? आले आले, थांबा. चालू दे हा तुझं. आले. हा. काय काय चाललंय हे? काय चाललंय? अगं तिला नटवताय काय? तिला होय, ती खेळतीये नवरी नवरी. नवरी 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 असा कधी खेळ असतो का? काय डोकं फिरलंय का तुमचं? असतो. भातुकली ऐकलीत का? भातुकली हा खेळ असतो की नाही, तसाच हा सुद्धा एक खेळ आहे, नवरी नवरी. अगं पण तो लहानपणी खेळतात ग भातुकलीचा खेळ. अरे पण आपली रुबी सुद्धा लहानच आहे ना. छानच दिसते साडी अगदी. ही पण बघा ना. ती लहान आहे पण तू मोठी आहेस ना, आणि लहान आहे म्हणून खरं मंगळसूत्र देतात का? ठीक आहे हो. सासूबाई हे कसं दिसतंय? अगं बाई किती सुंदर. छान छान. काय सासूबाई? काय सासूबाई कोण? मी अगं तू सासूबाई म्हणजे मी. सासरी बुवा. आणि आपला मोरया नवरा. अय्या कळलं तुम्हाला? कळले तुम्हाला काय? खेळ आहे हो, खेळ. अगं हा खेळ मोरयाला चालणार आहे का? नाटक आहे ना हे. हे बघा तुम्ही उगाच बाऊ करू नका. हळू. अगं तुम्ही खेळ म्हणून खेळताय पण ती खेळ म्हणून खेळत नाहीये ना. तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना इथे, आहे ना. सासूबाई मी हे घेऊ का? हो घे, तुला हवं ते घे. मी येऊ का? आले आले. अगं काय हवं ते घे. अगं अगं यामिनी, परमेश्वरा काय काय होणार आहे पुढे देव जाणे. मोरया कठीण आहे रे बाबा तुझं. सासूल्या, तू आज त्या रुबी सारखा पक्षी बनून आलास ना. नाव घेऊ नकोस त्या रुबीचं, तिच्यामुळे अख्खा दिवस खराब झालाय माझा. का बरं? तिच्यामुळे तर तुला मामा हॉटेल काढून देणार आहे ना. ए बाई मला नकोय ग ते हॉटेल बिटेल. मग काय हवंय का तुला? माऊ मला तू हवीयस. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. खरंच? दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही मी. ती गोड. ती आली ना कबाब में हड्डी. तू आज कबाब बनवलेस ना? अगं नाही ग, मी रुबी विषयी बोलतोय. आपल्या दोघांच्या मध्ये आली ना ती, म्हणून. ससुल्या, तू रागावणार नसशील तर एक सांगू? सांग ना. मी की नाही तुला एप्रिल फुल केलंय. एवढंच ना? अगं या एप्रिल महिन्यात जर का ते फूल माझ्या पदरात पडलं तर यापुढचे सगळे महिने मी फुल ठरणार आहे. अरे वेड्या, तुझं रुबीशी लग्न ठरलंय असं मी खोटं बोलले तुला. काय? तुला हसायला येते, पण माझी वाट लागणार आहे त्याचं काय? मोरू सॉरी ना. अगं आमचं खरंच लग्न ठरलंय. काय? हो. अगं अश्विन मामानी बाबांना चेक दिलाय. बाबांनी विकलं मला. आणि आई ती सुद्धा या कटात सामील. मोरू, तू माझं एप्रिल फुल तर नाही ना करत आहेस? अगं मला काही वेड लागलंय का? नाही नाही ना? नाही. पण आता मला खरंच लागेल.
का? अगं ती रुबी नवरी बनून माझ्या माग फिरतीये. नाही नाही काय दिवसभर माझ्या मागे मागे येते. म्हणजे मी तेच म्हणतेय काय माग आहे. हं? अहो आत येत आहे ना? जातोय मी. अहो अरे सारी